निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले शेडोळचे ग्रामदैवत बालेपीर दरगाहचे महाराज गेल्या अनेक वर्षापासून मक्का मदिना येथून आलेले बालेपीर महाराज व त्यांच्या आई साहेब मक्का माई यांना एकूण 5 मुले होती। त्यातील एक मुलगा शेडोळ येथे बालेपीर महाराज यांनी अनेक वर्षापूर्वी जिवंत समाधी घेतली। त्यानंतर शेडोळ येथील गावकऱ्यांना बालेपीर देवाची हळूहळू प्रचिती येऊ लागली व त्यानंतर शेडोळ गावातील ग्रामस्थांच्या नवसाला पावणारे बालेपीर महाराज म्हणून त्यांची ओळख सर्वदूर झाली। शेडोळच नव्हे तर परिसरातील भाविक हळूहळू बालेपीर महाराज यांच्या दर्शनासाठी श्रद्धेने येऊ लागले। त्यानंतर शेडोळ गावातील नागरिकांनी रमजानचा पवित्र महिना व नववर्ष गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर शेडोळची प्रसिद्ध यात्रा उरूस साजरा होऊ लागला। या यात्रेत भाविक भात मलिदा पेढे वाटणे सह विविध दुकाने थाटून यात्रा साजरी केली जाते। तसेच शेडोळ येथील जंगी कुस्त्या या नावाजलेल्या असून राज्यातून नव्हे तर परराज्यातून बाहेरून मल्ल कुस्ती खेळण्यासाठी शेडोळ यात्रेत येत असतात। शेडोळ येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने रमजानच्या निमित्ताने बाजारपेठ भरते। खेळण्यासाठी खेळणी राहत पाळणे दुकाने गावामध्ये बाजारपेठ म्हणून 3 दिवस मुक्कामी असतात। तसेच गावकऱ्यांच्या सोयीनुसार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले जातं। अशा प्रकारे अनेक वर्षानुवर्ष चालणारी शेडोळ गावची यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। मराठवाडा 24 तास न्यूज तर्फे गुढीपाडव्याच्या व दारिपीर यात्रेच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक चंद्रकांत अशोकराव पाटील, संपादक मराठवाडा 24 तास न्यूज तथा शिवछत्रपती सेवाभावी संस्था शेडोळ तथा शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालय शेडोळ तथा महिला समुपदेशक केंद्र पंचायत समिती निलंगा अध्यक्ष तथा